एकीकडे आपण दिल्लीत एआय समिट भरवतो. त्या समिटमध्ये गलगोटियानं जे केलं त्यावरून अजून आपली फजिती थांबली नाही. त्यात आता आजच्या युगात माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे गुगल नावाचा अथांग स्रोत आधीच उपलब्ध होता. मात्र आता त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय नावाच्या एका नव्या चटकणीची भर पडली आहे. अशा शब्दात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर टीकास्त्र सोडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे तंत्रज्ञान क्षेत्र आणि आध्यात्मिक वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यांचं हे वक्तव्य ऐकून हसावं की रडावं हेच कळत नाहीये. एआयनं जरी लोकांच्या नोकऱ्या खायला सुरुवात केली असली तरी अनेक कामं सोपी आणि प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावरही नेली आहेत. पण महाराजांना त्याचं काय देणं घेणं नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती वर्षानिमित्त पुणे विद्यापीठात ज्ञानोबा ते तुकोबा या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या बीज भाषणात गोविंददेव गिरी महाराजांनी मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञान यातील संघर्षावर भाष्य केलं. ते म्हणाले की एआय तंत्रज्ञान जरी माहितीच्या बाबतीत प्रगत वाटत असलं तरी ते मानवी मनाला भ्रमित करण्याची क्षमता ठेवतं. या चटकिनीच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी केवळ संत साहित्यच मानवाला तारू शकतं. महाराजांनी आपल्या भाषणात नमूद केलंय की तंत्रज्ञानामुळे माहितीचा महापूर आला आहे, परंतु मानवी विवेक आणि शांतता हरवत चालली आहे. गुगल आणि एआय हे माणसाला केवळ माहिती देऊ शकतात, पण जीवन जगण्याचं मूल्य आणि संस्कार देऊ शकत नाहीत. एआय हे दिसायला अत्यंत मोहक आणि उपयोगाचं वाटत असलं तरी ते मानवाचा स्वाभिमान आणि स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हिरावून घेऊ शकतं, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिलाय. याच परिषदेत महाराजांनी संतांच्या ग्रंथावर केलेल्या एका टिप्पणीमुळे वारकरी संप्रदायात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचं सांगून ज्ञानेश्वरी आणि एकनाथ भागवत ही भाष्य असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर महाराजांनी माझ्या विधानाचा विपर्यास झाला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं म्हणत मोकळ्या मनाने क्षमा मागितली आणि वादावर पडदाही टाकला. एआयला चटकीन संबोधून महाराजांनी पुन्हा आपली खिल्ली उडवून घेतली आहे. एक प्रकारे माहिती तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता आपल्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडलेलं राहण्याचं आवाहन करणं काही वाईट नाही, पण नव्या तंत्रज्ञानाला चटकीन बोलणं हे जरा जास्तच झालं बरं का. अशा वक्तव्यामुळे वादात सापडण्याची महाराजांची ही काही पहिलीच वेळ नाही. समान नागरिक कायदा लागू होईपर्यंत लोकसंख्या संतुलन राखण्यासाठी प्रत्येक हिंदू दाम्पत्यानं किमान 4 मुलं जन्माला घालावीत असं वक्तव्य त्यांनी 2017 मध्ये उड्डप्पी येथील धर्मसंस्थेत केलं होतं. त्यांची 2024 मध्येही या विधानाचा पुनरुच्चार केला होता. मे 2025 मध्ये त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करताना त्यांना फेक शंकराचार्य म्हटलं होतं. तसंच जे पंतप्रधान मोदींवर टीका करतात ते कोणत्याही पक्षाचे हस्तक असू शकतात असंही त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर सप्टेंबर 2024 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर मारलेल्या छाप्याचा उल्लेख केला आणि त्याची तुलना सध्याच्या ईडीच्या कारवायांशी केली. यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख श्रीमान योगी असा केला होता, ज्यावरून राजकीय स्तरावर चर्चा रंगली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जर मुस्लिम समाजाने काशी आणि मथुरा ही 2 मंदिरं आनंदाने हिंदूंकडे सोपवली तर हिंदू समाज इतर 3000 वादग्रस्त स्थळांच्या मागण्या सोडून देईल. अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य महाराज करत राहतात, त्यामुळे त्यांवर अनेकदा मनुवादी असल्याची टीकाही होते. मात्र तरीही महाराज काही केल्या चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य करणं बंद करत नाहीत. महाराज बोलतात, वाद पेटतात आणि हे गुऱ्हाळ कायम सुरूच राहतं. आता एआयला चटकीन म्हणणाऱ्या महाराजांच्या वक्तव्यावर हसण्यापेक्षा त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.